आज आपण इथे बघत आहे चॉकलेटचे मोदक। हे चॉकलेटचे मोदक आपण ओरिओ बिस्किटपासून बनवलेले आहे आणि बघा छान कळीदार बनले आहे। तर लहान मुलांना अशी चॉकलेटची मोदकची रेसिपी खूप आवडते। तर हे गणेश चतुर्थी स्पेशल आपण बनवलेले आहे। तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि 3 साहित्य वापरून त्यापासूनच ही मोदकची रेसिपी बनवली आहे। फार तर साहित्य खूप कमी लागते, तर 10 मिनिटात पटकन रेडी होतात हे। बघा मग छान असे। तर यापूर्वी मी रव्याचे उकडीचे मोदक आणि रेशनच्या तांदूळापासून उकडीचे मोदक ते सुद्धा बनवलेले आहे। हे दोन्ही व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे ते सुद्धा मोदक तुम्हाला शिकायला मिळतील। चला तर मग आपण इथं चॉकलेटचे मोदक बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण हे चॉकलेट मोदक बनवायला सुरुवात करूया। ओरिओ बिस्किटपासून चॉकलेटचे मोदक बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। ते फक्त 2च साहित्य इथं आपण वापरत आहे। हे बघा इथं 30 रुपयाचं हे पॅकेट आहे ओरिओ बिस्किटचं आणि इथं 3-4 चमचे साखर घेतली आहे। गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी चॉकलेटचे मोदक बनवत आहे। आता सगळ्यात अगोदर इथं हे पॅकेट आपल्याला फाडून घ्यायचं आहे। हे सगळे बिस्किट काढून घ्यायचे आहे। बघा मस्त असं छान वास येतो या बिस्किटांचा। आता इथे तुम्ही बघू शकता सगळे बिस्किट मी पॅकेटमधून काढून घेतले आहे। आता आपल्याला यातली क्रीम वेगळी करायची आहे। बघा छान अशी चॉकलेटची क्रीम आहे। आता ही क्रीम आपल्याला यापासून वेगळी करायची आहे। इथं मी यामध्ये काढून घेते। या सगळ्या बिस्किटांची क्रीम काढून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता सगळी क्रीम काढली आहे। आता हे आपल्याला या चमच्याने व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची। तर आता इथं मी ही क्रीम मॅश करून घेतली। आता आपल्याला या बिस्किटचे तुकडे करून घ्यायचे आहे। बघा आणि इथं बघा हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला ही साखर घालायची आहे। इथं मी 3-4 चमचे साखर वापरली। आता आपल्याला याचं झाकण लावून एकदम बारीक याची पिठी करून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी छान अशी याची पिठी करून घेतली आहे बिस्किटाची। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून हे व्यवस्थित असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे छान पीठ मळून घ्यायचं आहे। यासाठी मी इथं थोडं पाणी वापरते, तुम्ही यामध्ये दूधसुद्धा वापरू शकता। फार तर 2 चमचे पाणी वापरून याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता छानपैकी असा घट्टसर गोळा मळून घेतला आहे। बघा याप्रमाणे आपल्याला छान गोळा असा मळून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा हा बिस्किटचा गोळा मळून घेतला आहे। आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याचप्रमाणे जी क्रीम आपण मॅश करून घेतली ती क्रीम घ्यायची आणि त्यामध्ये थोडा सुकामेवा घालायचा। यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप होते, ते मी मिक्सरला एकदम बारीक त्याची पिठी करून घेतली। बघा याप्रमाणे सुकामेवा 2 ते 3 चमचे आहे, म्हणजे यानं आतील जे स्टफिंग आहे ते छान लागते चवीला। आता हे यामध्ये छान मिक्स करून घेते मी। तुम्हाला सुकामेवा नसेल घालायचा तर नका घालू, याऐवजी तुम्ही 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घातलं तरी काही हरकत नाही, कारण त्यामुळे काय होते स्टफिंग आपलं जे असते ते वाढते। अशी सुक्या मेव्याची पावडर बनवून घातली तर चवीलाही भन्नाट लागतो मोदक, आणि तुमच्या जर घरात लहान मुली असतील तर ते अगदी आवडीनं खातील। हे छान मिश्रण हे एकजीव करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान दिसत आहे। आणि आपलं हे सारण पण थोड्या प्रमाणात वाढलं आहे। हे बघा इथं असा एक गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला पेढ्याच्या आकाराचा। हे बघा असा, आणि याची आता पारी करून घ्यायची आहे। याला कुठेच भेगा पडायला नको आणि छान असा मळायचा आणि याची आता पारी करून घ्यायची। असे हातावर याच्या कडा दाबून घ्यायच्या, हे पातळ करून घ्यायच्या आणि मधात जाळ ठेवायचं। तर यामध्ये असा
एक मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा या क्रीमचा आणि यामध्ये असा ठेवायचा आणि याच्या ह्या कळा बंद करून घ्यायच्या। बघा याप्रमाणे अशा ह्या बंद करून घ्यायच्या व्यवस्थित। खालून असा फिरवून घ्यायचं हे, म्हणजे ते दिसायला छान दिसते। चमचा घ्यायचा आणि याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या। बघा मस्त असं छान दिसतंय। बघा इथं मी कळ्या पाडून घेतल्या। आता हा मोदक आपल्याला जा प्रेस करायचा आहे थोडा, म्हणजे छान दिसतो आणि तुम्ही बघू शकता काय भारी दिसते। आता याचप्रमाणे आपण सगळे मोदक बनवून घेऊया आणि अशाच चमच्याच्या साहाय्याने त्याला कळ्या पाडून घेऊया। आहे ना खूप सोपी रेसिपी। आणि आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी सगळे मोदक बनवून घेतले आहे आणि फक्त आपल्याला 2-3च साहित्य लागते आणि त्यापासून आपण हे मोदक बनवलेले आहे। बघा इथं एका बिस्किटच्या पाकिटामध्ये 8 मोदक झाले आहे आणि हा एक छोटासा झाला आहे। बघा काय दिसतोय भारी, लहान मुलांना सहज आवडेल अशी खूप सोपी रेसिपी आहे ही। ना गॅस पेटवायचं झंझट, ना वाफवून घ्यायची झंझट। तर आपल्याला हे मोदक बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो, फार तर याला 10 मिनटं लागतात आणि 10 मिनटात हे मोदक असे बनवून तयार होतात। तर इथं आपलं छान असे कळीदार मोदक झाले आहे, तुम्ही बघू शकता आणि काय दिसतात भारी। इथं आपले ओरिओ बिस्किटपासून चॉकलेटचे मोदक बनवून तयार आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।